नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती, ज्यावरती आपण इंग्लिश शिकत असतो थ्रू मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आज मला बरेचसे कॉल आले होते. म्हणजे स्पोकनचा कोर्स आपला येवले अकॅडमी ॲपवरती लॉन्च झाला आहे, सोबतच ग्रामर कोर्ससुद्धा लॉन्च झाला आहे. तर बघा, स्पोकन कोर्स आणि ग्रामर कोर्स यामधील डिफरन्स काय आहे हे मला सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्याची गरज का पडली, कारण मला 1-2 कॉल्स आले की मॅम मला इंग्लिश शिकायचं आहे, मात्र मी ग्रामरचा कोर्स घेतला आहे. कोणी म्हणते मॅम मला ग्रामर शिकायचं आहे, मात्र मी स्पोकनचा कोर्स घेतला आहे. तर बघा, तुम्हाला स्पोकन इंग्लिश हा कोर्स जर घ्यायचा असेल तर त्याचा लास्ट पर्पज काय आहे, तर तुम्हाला इंग्लिश बोलता यावं, तुम्हाला ऐकलेलं समजावं, वाचलेलं समजावं, लिहिता सुद्धा यावं. ह्या सर्व गोष्टीसाठी आपण स्पोकन इंग्लिश कोर्स करतो. मात्र ग्रामर म्हणजे काय? आता तुम्ही एक गोष्ट मला म्हणाल, मॅम मग बोलण्यासाठी ग्रामरची आवश्यकता नाही का? तुमचा क्वेश्चन सुद्धा बरोबर आहे. ग्रामरची आवश्यकता आहे, मात्र डीप ग्रामरची आवश्यकता बिलकुल नाही आहे. इंग्लिश बोलण्यासाठी असे काही ग्रामरचे पॅटर्न असतात, निवडक पॅटर्न असतात, जे आपल्याला मास्टर करायचे असतात. त्याची चांगली प्रॅक्टिस करून आणि वेगळ्या प्रकारे, एक वेगळ्या लेवलनी, वेगळ्या पद्धतीने मी शिकवते. त्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. सोबतच जे विद्यार्थी शिकत आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कोर्स घेतला, जे शिकत आहे त्यांना माहिती आहे की प्रॅक्टिस कशी करायची, दिवसाचं तुमचं स्केड्यूल काय असायला पाहिजे, त्यामध्ये तुम्ही काय काय करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी. जसं एक टॉपिक जरी आपण शिकत असलो तरी त्यामध्ये डिटेल गोष्टी मी सांगितलेल्या असते की दिवसभर तुम्हाला काय करायचं आहे, सोबतच कशावर फोकस करायचा आहे. ह्या सर्व गोष्टी मी स्पोकनच्या याच्यामध्ये टाकल्या आहेत की ती प्रॅक्टिस कशी करायची. सांगण्याचा उद्देश हा आहे माझा की ग्रामर आपण HSC असेल, SSC असेल, त्यानंतर आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्ही तयारी करत असाल किंवा तुम्हाला ग्रामर बेस्ट करायचं आहे तुमचं, तर ग्रामर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं शिकायचं असतं इन डिटेल. म्हणजे कुठले टॉपिक त्यामध्ये येतील आपण ते सुद्धा बघणार आहे. चला जाऊया समोर. सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ स्पीकिंगसाठी स्पोकन इंग्लिश कोर्स जो आहे, यामध्ये आपण कुठले टॉपिक घेतो किंवा कुठल्या टॉपिकवर आपल्याला मास्टरी मिळवायची असते. ठीक आहे, बघा, तुम्हालाही जर शिकायचं असेल ना इंग्लिश, म्हणजे बोलण्यासाठी म्हणताय मी, तर तुम्ही स्पोकन इंग्लिश कोर्स घेऊन तुमची जर्नी चालू करू शकता. कोर्सेस अगदी कमी प्राईजमध्ये आहे. ज्यांनी घेतलेत ते शिकत आहेत आणि मलाही असं वाटते की तुम्ही सुद्धा शिकावं इन डिटेल, स्टेप बाय स्टेप. ओके, बघा, स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये पार्ट्स ऑफ स्पीचेस असेल, आर्टिकल्स असेल, म्हणजे फाउंडेशन पहिले आपण क्लिअर करतो. त्यानंतर सिम्पल सेंटेन्सचे वेगवेगळे पार्ट आपण बघतो. टेन्सेस एक वेगळ्या पद्धतीने आपण बघतो. यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट टेन्सेसच आपण शिकतो, सगळे टेन्सेस शिकत नाही. जे महत्त्वाचे आहे तेवढ्या टेन्सवर आपल्याला प्रॅक्टिस कशी करायची, रोजच्या लाईफमध्ये त्याला अप्लाय कसं करायचं, ह्या सर्व गोष्टी. त्यानंतर धीस, दॅट, दिस, दोज आपण पास्टमध्ये कसा यूज करतो, प्रेझेंटसाठी कसा यूज करतो, इन ॲक्टिव्ह बेसवरती. ठीक आहे, वॉन्ट असेल, वॉन्ट टू असेल, वॉन्टेड टू असेल, मॉडेल्स असतील वेगवेगळे जे खूप महत्त्वाचे असतात. मॉडेलचा खूप जास्त यूज होतो. त्यानंतर हॅव टू असेल, हॅड टू, विल हॅव टू. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक बघा, इम्पेरेटिव्ह असेल, इंट्रोडक्शन, हाऊ टू गिव्ह युअर इंट्रोडक्शन, वेगळ्या पद्धतीनं की तुम्ही स्वतःचं कसं तयार करायचं. सेन्सेस असतील की सेन्स कसा ओळखायचा. क्लॉक असेल, प्रिपोजिशन्स ॲक्टिव्ह बेसवरती कसं यूज करायचं, सेंटेन्सेस कसे बनवायचे, कंजक्शन असेल, प्रनन्सिएशन असेल. प्रनन्सिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ऑल युजेस ऑफ गेट, ऑल युजेस ऑफ मेक, देन ऑल युजेस ऑफ लेट, प्रोव्हर्ब्स महत्त्वाचे जे तुम्हाला नेहमी यूज करावे लागतात. कन्व्हर्सेशन्स असतील, पॅसिव्ह वॉइस इम्पॉर्टंट रोल काय आहे पॅसिव्ह वॉइसचा, कुठले महत्त्वाचे पॅसिव्ह वॉइस सेंटेन्सेस आपल्याला करायला पाहिजे. त्यानंतर स्टॉप डुईंग धिस हा टॉपिकसुद्धा आहे आणि व्हर्बसुद्धा आहे. अशा प्रकारे आपण यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड करायच्या राहिल्या, ज्यामध्ये प्रॅक्टिससुद्धा आहे, कन्व्हर्सेशनल प्रॅक्टिस आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण इन्क्ल्यूड करून स्पोकनचा कम्प्लीट कोर्स डिझाईन केला आहे. जर तुम्हालाही शिकायचं असेल तर हा कोर्स बोलण्यासाठी आहे. तुम्ही हा कोर्स बोलण्यासाठी घेऊ शकता येवले अकॅडमी ॲपवरती जाऊन. तर आपल्याला काय करावं लागेल की ॲप डाउनलोड करून त्यावरती कोर्सवरती जाऊन तुम्हाला तो कोर्स परचेस करावा लागेल आणि स्टेप बाय स्टेप शिकावं लागेल. चला बघूया आता ग्रामर कोर्समध्ये काय आहे. बघा,
इंग्लिश ग्रामरसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. येणं, रायटिंग स्किल, इंग्लिश ग्रामर अँड रायटिंग स्किल लिहितासुद्धा यायला पाहिजे. जर तुम्ही टीचर असू द्या, तुम्ही स्टुडंट असू द्या, तुम्ही 10वीला 12वीला ग्रॅज्युएशन कोणत्याही क्लासला असू द्या, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की ग्रामर हा असा टॉपिक आहे जो कधीही बदलत नाही. त्यामुळे आपल्याला ग्रामर येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा शिकलो आपण, एकदा त्याच्यावर मास्टरी मिळवली की झालं. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा छान पद्धतीनं अभ्यास करून त्याच्यावर मास्टरी मिळवता येते. मात्र ग्रामरमध्ये आपण काय शिकतो चला बघूया. यामध्ये बघा, पार्ट्स ऑफ स्पीच याचे वेगळे असतात, इन डिटेल शिकावं लागतं. त्यानंतर टेन्सेस सुद्धा सर्व शिकावे लागतात, याचे ॲक्टिव्ह पॅसिव्ह कसे होतात, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स काय असतात, इंट्रॉगेटिव्ह काय असतं, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह काय असतं, इम्परेटिव्ह, ॲड अ क्वेश्चन टॅग. एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवलंय मी तुम्हाला. हे जेव्हा तुम्ही हा कोर्स घ्याल ना तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही असे कधीही शिकले नसाल. एबल टू कसा यूज करायचा, कॅनच्या जागेवर एबल टू घ्या किंवा एबल टूच्या जागेवर कॅन घ्या किंवा कुडचा यूज करा. तर ह्या सर्व गोष्टी, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच डिग्री असेल, ॲज सून ॲज असेल, नो सूनर दॅन, हार्डली हॅड, वेन, स्कार्सली हॅड असेल, त्यानंतर ॲज वेल ॲज असेल, नॉट ओनली बट ऑल्सो, बोथ अँड, यूज इफ नॉट असेल, यूज अनलेस, यूज टू यूज सो दॅट, क्लॉज असतील, फिगर ऑफ स्पीच असेल, लेटर असेल, लिफलेट. हे बघा या ठिकाणी सुद्धा गोष्टी दिल्या आहेत मी. अपील असेल, पोस्टर असेल, ॲडव्हर्टाइजमेंट, रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग, ट्री डायग्राम, त्याच्यानंतर कन्व्हर्सेशनल अँड डायलॉग्स काय असतात, त्यानंतर स्पीच रायटिंग, ट्रान्सलेशन, इंटरव्ह्यू क्वेश्चन, नोटीस रायटिंग, एसे, इम्पॉर्टंट नोट्स फॉर एक्झाम. ह्या सर्व गोष्टी असतात तिकडे. म्हणजे ग्रामर कोर्समध्ये तुम्हाला मार्क्स मिळवायचे असले चांगले तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी मास्टर करून बघा. स्पोकनमध्ये आपल्याला ह्या डिटेल गोष्टी शिकायची गरज नसते. जर आपल्याला ग्रामर असेल ना तर ग्रामरसाठी जे रूल्स आहेत, जे स्ट्रक्चर पॅटर्न आहेत, त्या सर्व गोष्टी मास्टर करणं गरजेचं आहे. त्यामुळे ग्रामर इज अ डिफरंट पार्ट अँड स्पोकन इज अ डिफरंट पार्ट. तर तुम्हाला सुद्धा हे समजून घ्यायचं आहे की ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जेव्हा तुम्ही कोर्स घ्याल, तुम्हाला जर ग्रामर शिकायचं असेल तर ग्रामरचा कोर्स डेफिनेटली घ्या. तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर स्पोकनचा कोर्स घ्या. मात्र स्पोकनच्या कोर्समध्ये तुम्हाला बोलण्यासाठी आवश्यक ग्रामर मिळेल, डीप ग्रामर मिळणार नाही. आणि तुम्हाला डिटेल शिकायचं असेल तर तुम्हाला ग्रामरचा कोर्स घ्यावा लागेल. त्याचसोबत PDF सुद्धा आहे, PDF सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने यामध्ये आपण इम्पॉर्टंट सर्व गोष्टी टाकल्या आहेत. तुम्हाला कुठला कोर्स घ्यायचा आहे तुम्ही डिसाईड करा. आणि तुमची खरोखर सांगते अगदी आत्मीयतेनं की कोर्स घेतल्यानंतर तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस केली, 100% रिझल्ट तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही, ही माझी गॅरंटी. कारण ज्या कोर्सचा यूज करून, ज्या कोर्सनुसार आम्ही क्लासमध्ये शिकवतो त्याच पद्धतीनं तिकडे सुद्धा शिकवलं आहे. ज्या पद्धतीनं आम्ही क्लासमध्ये प्रॅक्टिस घेतो त्याच पद्धतीनं प्रॅक्टिस आपल्या कोर्समध्ये सुद्धा आहे. आणि एवढी डिटेल, एवढं सुटसुटीत आय डोंट थिंक सो तुम्हाला मिळालं असेल कुठे. रिअली ट्रस्ट मी, खरंच ट्रस्ट ठेवा. आणि या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर डिफरन्स तुमचा लक्षात असू द्या. सोबतच ज्यांना गरज असेल इंग्लिश शिकायची त्यांना सुद्धा तुम्ही हा कोर्स रेफर करू शकता. ग्रामर ज्यांना शिकायची आहे 10वीला 12वीला कुठल्याही क्लासला असू द्या, तर कॉम्पिटिटिव्हसाठी तर बेस्टच आहे. तर त्यांना सुद्धा हा कोर्स तुम्ही रेफर करू शकता. या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसह. थँक्यू सो मच एव्हरीवन.